एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी एका मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत नवीनच जॉईन झाले होते. माझे बॉस म्हणजेच विक्रम सर दिसायला अत्यंत हँडसम, उंच आणि कडक पर्सनॅलिटीचे होते. त्यांचे ते पिळदार शरीर, महागडा सूट आणि बोलताना समोरच्याला खिळवून ठेवणारी नजर. ऑफिसमधील प्रत्येक मुलगी त्यांच्यावर फिदा असायची. माझंही त्यांच्यावर मनातून खूप क्रश होतं, पण मी कधी ते दाखवून दिलं नाही. त्या दिवशी महिन्याचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड ताण होता. रात्रीचे 8 वाजून गेले होते, तरी माझं काम संपलं नव्हतं. हळूहळू ऑफिसमधील इतर सगळे कलीग निघून गेले. संपूर्ण फ्लोअरवर फक्त मी आणि माझ्या केबिनमध्ये विक्रम सर, आम्ही दोघंच उरलो होतो. तेवढ्यात माझ्या डेस्कवरचा फोन वाजला. पलीकडून सरांचा गंभीर आणि मादक आवाज आला. नेहा, ती नवीन प्रोजेक्टची फाईल घेऊन जरा माझ्या केबिनमध्ये ये. माझं हृदय वेगानं धडधडू लागलं. मी माझी कुर्ती नीट केली, केस थोडे सावरले आणि फाईल घेऊन त्यांच्या केबिनकडे निघाले. केबिनचा काचेचा दरवाजा ढकलून मी आत गेले. केबिनमध्ये पूर्ण शांतता होती आणि एसीचा थंड गारवा अंगावर काटा आणत होता. मित्रांनो, केबिनचा दरवाजा बंद झाल्यावर पुढे काय घडलं हे ऐकण्यापूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच खालील सबस्क्राईब बटनावर क्लिक करा. अशाच कडक आणि मादक कथा तुम्हाला रोज ऐकायला मिळतील, त्यामुळे बेल आयकॉन नक्की दाबा. विक्रम सर त्यांच्या मोठ्या लेदर चेअरवर बसले होते. त्यांनी त्यांच्या कोटाचे बटण उघडले होते आणि शर्टच्या वरच्या 2 शेऱ्या उघड्या होत्या, ज्यातून त्यांची रुंद छाती स्पष्ट दिसत होती. या नेहा, बसा, त्यांनी त्यांच्या चेअरवरून उठत माझ्या अगदी जवळ येत म्हटलं. मी फाईल टेबलवर ठेवली. सर फाईल चेक करण्यासाठी माझ्या इतके जवळ येऊन उभे राहिले की त्यांच्या शरीराचा तो उबदार पुरुषी सुवास माझ्या नाकात भरला. फाईलचे पेजेस पलटत असताना अचानक त्यांचा हात चुकून माझ्या हातावर विसावला. त्यांचा तो पहिला गरम स्पर्श होताच माझ्या शरीरात एक वेगळीच लहर धावली. मी मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण विक्रम सरांनी फाईल बाजूला ठेवली आणि थेट माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या नजरेत एक वेगळीच धुंदी आणि सुप्त इच्छा दिसत होती. नेहा, तू खूप सुंदर दिसतेस, विशेषतः रात्रीच्या या शांततेत. सरांचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. त्यात एक जडपणा आला होता. तेवढ्यात अचानक पूर्ण ऑफिसची लाईट गेली. केबिनमध्ये फक्त कॉम्प्युटर स्क्रीनचा आणि बाहेरच्या रस्त्यावरील दिव्यांचा अंधुक निळा जांभळा प्रकाश पडला होता. मी भीतीने किंचित दचकले, पण विक्रम सरांनी त्याच क्षणी त्याचा फायदा घेतला. त्यांनी अंधारातच माझे 2ही नाजूक हात पकडले आणि मला थेट केबिनच्या भिंतीपाशी मागे ढकललं. त्यांची मजबूत छाती माझ्या शरीराला पूर्णपणे टेकली होती. एसी बंद झाल्यामुळे आणि आमच्यातील वाढत्या जवळीकीमुळे आम्हा दोघांनाही हलका घाम फुटू लागला होता. विक्रम सरांनी त्यांचे मोठे हात माझ्या कमरेभोवती घट्ट आवळले. त्यांचा गरम श्वास माझ्या ओठांवर आणि मानेवर पडत होता. माझ्या मनातली भीती आता पूर्णपणे विरघळून गेली होती आणि तिची जागा एका मादक धुंदीने घेतली होती. सरांनी हळूच त्यांचे ओठ माझ्या गळ्यावर टेकवले. त्यांचा तो ओला आणि उबदार स्पर्श होताच माझ्या तोंडातून एक हलका सुस्कारा निघाला आणि मी माझे डोळे लाजेने मिटून घेतले. त्या बंद केबिनमध्ये आम्ही दोघंही स्वतःवरचा ताबा पूर्णपणे गमावून बसलो होतो. आणि त्या अंधाऱ्या केबिनमध्ये बॉस विक्रम सरांच्या त्या मिठीत मी नात्याच्या आणि ऑफिसच्या सगळ्या मर्यादा विसरून गेले होते. मित्रांनो, त्या रात्रीपुढे त्या बंद खोलीत आमच्यामध्ये नक्की काय घडलं? सिक्युरिटी गार्ड तिथे आला का? हे जाणून घेण्यासाठी कमेंट बॉक्समध्ये पार्ट 2 असं नक्की लिहा. तुमचे जास्त कमेंट्स आले की मी पुढचा भाग लगेच अपलोड करेन. आणि हो, अशाच प्रकारच्या खऱ्या आणि मनातील मादक कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.